नमस्कार मंडळी, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. आजची आपली रेसिपी आहे उन्हाळ्यात भाज्यांच्या सिरीजमधली, जी की आहे हरभऱ्याची गरगट्टा भाजी किंवा काही भागात ह्याला चून भाजी सुद्धा म्हणतात. ही भाजी एकदम चविष्ट आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल छान असं गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहे. तर तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. जिरे छान असे फुलले की मगच आपल्याला एक पातळसर कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान तळला गेला पाहिजे, जेणेकरून भाजीमध्ये कचकच लागत नाही. कांदा जर व्यवस्थित तळला गेला नाही तर भाजी खाताना त्यामध्ये कचकच लागू शकते. बघू शकता, कांदा तळत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा याच्यामध्ये मी घालून घेतलेल्या आहे. लसणामुळे आपल्या भाजीला एकदम अप्रतिम अशी चव येते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने लसूण ठेचून घाला. तर बघू शकता, लसूण छान तळत आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण मिरचीचे वाटण घालणार आहोत. तुम्हाला जर कापून मिरच्या घालायच्या असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा लाल मिरच्याचं वाटण घालायचं असेल ते सुद्धा घालू शकता. ते छान तळत आल्याच्या नंतर आपल्याला एक पातळ कापून घेतलेला टोमॅटो सोबतच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. खरं तर ह्या भाजीमध्ये कच्चा टोमॅटो घालतात, पण तो उपलब्ध नसल्यामुळे मी या ठिकाणी पिकलेल्या टोमॅटोचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर कच्चा टोमॅटो उपलब्ध असेल तर तुम्ही आवर्जून तोच घाला. तर बघू शकता, थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, एकदम 2 चमचे. अर्धा चमचा हळद घातली आणि आपल्याला हा टोमॅटो मऊ होईस्तोवर हे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता, टोमॅटो छान असा मऊसर झालेला आहे. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी जास्त, तुम्हाला जर भाजी पातळ करायची असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करू शकता. तर बघा, आता 1 ग्लास मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. छान आता संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाण्याला एक उकळी काढायची आहे. तर बघा, भाजी छान आंबटसर लागावी म्हणून मी त्याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घातलेला आहे. चिंच आधी भिजत घातली, त्याच्यानंतर त्याचं पाणी घालून घेतलं. तर बघू शकता, ही आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी, जी की वाळवून ठेवलेली असते. हिवाळ्यामध्ये कवळे पानं तोडले जातात आणि त्याला अशा पद्धतीने वाळवून ठेवली जातात. तर ही भाजी निवडून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे निवडलेली नसेल तर हाताने भाजी चुरगळायची आणि थोडीशी पाखडून घ्यायची, म्हणजे काड्या बाजूला होतात आणि जे समोर राहील ती भाजी आपल्याला घ्यायची आहे. तर बघू शकता, 1 वाटी या ठिकाणी मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. त्यासाठी अर्धा वाटी बेसन पिठाचा वापर करणार आहे. भाजीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने बेसन पीठ घालून घ्यायचं आहे व संपूर्ण भाजीला हे आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे. बघा, आपली भाजी बनवून तयार झालेली आहे या ठिकाणी. तर आता इथे पाणीसुद्धा उकळून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने लाटण्याच्या साहाय्याने मी ही भाजी आटवणार आहे. तर बघू शकता, एका हातात लाटणं पकडले आणि दुसऱ्या हाताने हळूवार भाजी आपल्याला ही टाकून घ्यायची आहे व लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला ही भाजी छान अशी हटवून घ्यायची आहे. पळीच्या साहाय्याने तुम्ही हटवू शकता, पण लाटण्याच्या साहाय्याने केल्यामुळे ही प्रोसेस एकदम सोपी होऊन जाते. माझी आजी अशाच पद्धतीने ही भाजी बनवायची, फक्त त्यामध्ये हरभरा डाळ किंवा शेंगदाण्याचा वापर केला जातो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हरभऱ्याची भिजवलेली डाळ याच्यामध्ये घालू शकता किंवा भिजलेले शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर बघू शकता, भाजी आपली छान हटून तयार झालेली आहे. आता संपूर्ण साईडने एकजीव करून घ्यायची आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा ही भाजी उकळून घेऊ शकता. तर आता आपण याच्यामध्ये एक चमचमीत असा तडका देणार आहोत. तर एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यात पाव चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं की लगेचच 2 ते 3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. हे संपूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. मला भाजी थोडीशी तिखट हवी होती, त्यामुळे मी या ठिकाणी वापरलेलं आहे.
तर संपूर्ण तडका हा आपल्याला भाजीवरती घालून घ्यायचा आहे। संपूर्ण एकदा छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे बघू शकता छान असा तडका भाजीला तयार झालेला आहे आणि दिसतानाच खूप छान दिसते, बघूनच खावीशी वाटते अशा पद्धतीची आपली भाजी तयार झालेली आहे। या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। 5 मिनिटं भाजी झाकून ठेवून द्यायची आहे जेणेकरून तडका छान आपल्या भाजीला बसतो। तर बाजरीची भाकर आणि कांद्याबरोबर ही भाजी एकदम अप्रतिम लागते। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ज्वारीची भाकर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता, पण बाजरीच्या भाकरी बरोबर ह्या भाजीची चव एकदम अप्रतिम लागते। ह्या पद्धतीने तुम्ही ही हरभऱ्याची भाजी किंवा ही चून भाजी एकदा बनवून बघा। एकदम भन्नाट चवीची ही भाजी आहे। उन्हाळ्यात तर ही भाजी आमच्या गावाकडे आवर्जून बनवली जाते। जेव्हा घरात भाजीला काही नसेल तेव्हा हीच भाजी बनवली जाते किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त पालेभाज्या उपलब्ध नसतात तेव्हा सुद्धा ही भाजी एक चांगला ऑप्शन आहे। त्यामुळे ह्या वेळेस तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।